मला वाटले का आपल्या शेणच भेटत नाही यावेळेस चाकोल्या करायला, पण नाही का तो बराबर धोरा लावला रे का. या उखंड्यान तबेला खोलला म्हणून जमलं. ती 5-6 म्हशी आहेत ना, एवढं मोठं शेण काय करते ते येळी लोकांना ऐकतेच ना. मग जरासं चाकोल्याला गेलं तर काय उरायलं. पडले का आपण सांगून शेण न्यायला पाहिजे होतं का त्याचं. एक तर ते 4-5 दिवस त्या म्हशीच्या चोरीच्या याच्यात गुतेल होतं, त्याला काही मिळच नाही इकडे कोट्यावर काय उरायलं, शेण कोणती चाललं काय करू राहिलं. तर त्याला जरा सांगून द्यायला पाहिजे होतं का आपण शेण घेऊन चाललो म्हणून. अरे हट बेले का, तुला समजत नाही ना, बयाड आहेस का बेले का तू. काऊन अबे त्याला सांगितलं तर ते शेण थोडी ना नेऊ देणार आहे आपल्याला. मग चाकोला काय न करतं तर मग समजून चालत जाय तू की कसं आहे, सांगा नाही लागत. ऐक माय तू पाय बा तू आता आपल्याला काय आपण काय बोलत नाही. मग कसं आहे, उद्या चालून त्याला माहीत पडलं तर म्हणून तुम्हीच चोरून नेलं बा माझ्या वावरातलं शेण. त्याला कुठून माहीत पडू राहिलं शेण आपणच नेलं म्हणून. पुरं गाव आहे ना, आणि त्याला माहीत आहे आता होळी आहे, पुरं गावच नाही ते शेण आता आपणच नेलं असं कुठे माहीत पडणार आहे त्याला. तू नको सांगू रे बाबा, बातच माहीत पडते ना. पाहू दे पडू दे, माहीत पडते तर पाहता येईन पुढचं पुढे. जाऊ दे चाल बरं, शेण घेऊन गेला आणि ते चाल चटकन चाकल्या करू आणि उन्हीत वाव घालू, म्हणजे टेन्शन राहत नाही. बरं बरं चाल बा लवकर चाल मग. तुझच्या माय बीन अबे म्हणजे काय का 1 हप्ता टाईम आहे ना अजून होळीले. शेण नाही इथं म्हणजे माय बीन लोक काय कमाल आहे लोकांची. आता कायच करावं बाबा, घरी जाऊन खपकीच खा लागते बायकोच्या हातची. तिने सांगितलं शेण आणा म्हणे, आता कायच करू मी. एखादी म्हैस हा गेलो वाटच पाहा लागेल, म्हणजे बरं राहते. जेवढं भेटलं तेवढं घेऊन जायचं. इथंच बसायला पुरते बाबा, बाजगीच आहे बसून जायला पुरते. हो 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 काय आले हो. अच्छा माय बिना शेण घेतलं नाही नांदी चालला आहे. आता हे काय म्हणून शेण घ्यायला आले, चोरायला आले. कायच करावं बा, एकला चांगलाच लागते माणसाच्या मागं डोकं दुखवणे. अरे बोला उकंडा शेठ तबेल्यावाले, काय म्हणता. हा मी म्हणतो काय म्हणतो ते तुम्ही सांगा काय आले इथं. अरे काय नाही, ते जरासं बायकोनं शेण सांगितलं होतं आता होळी आहे ना, तर मग चाकोला करतो म्हणे. तर म्हटलं मग कायले दूर जावं लागते, आपल्या उकंडाचा तबेला आहे ना, मस्त घेऊन जाता येते म्हटलं तिथून शेण. इथं येऊन पाहतो तर काय एक पावटा नाही एखादा म्हशीचा हा गेल. अरे काय सांगावं राजा तुम्हाला, 4 दिवसापासून मॅच शेण नाही काढलं ना, म्हणजे शेण काढायचं काम नाही पडू राहिलं मला. सकाळ नाही, संध्याकाळ नाही, दुपारी नाही, शेणच नाही काढलं म्या. डायरेक्ट शेण गायबच होऊ राहिलं. बरं उठले का म्हणजे डायरेक्ट काढायचंच काम नाही पडलं नाही. मग आता काय सांगा तुम्हाला, आता काही तर CCTV कॅमेरा लावू कोण कोण शेण नेते. जाऊ द्या ना, आता होळीचाच कार्यक्रम आहे तर नेऊ द्या ना, काय इतकं डोकं दुखवणी. नाही तर काय तसं थोडी ना नेते शेण, आताच नेतात. आता होळीचा आहे चाकोल्या गिकोल्या बनवा लागते म्हणून नेतात लोक. जाऊ द्या नेऊ द्या, त्याच्यात काय एवढी मोठी गोष्ट. कोणा नेलं तरी काही फरक पडत नाही. चाकोल्या उरायला ना आपल्या गावातली होळी तर पेट्रोल राहिली काय एवढं. तेच ना. मग आता मला एखादा पावटा दे मग, आता तू माहिती सांगली की मी घेऊन जातो बा घरी. हो हो घ्या मग आणि घेऊन जा. मग बाकी काय झालं, आली का म्हशीचे पैसे भेटले की नाही. देतो म्हणे ते 4-5 दिवसात. आता कालच झालं ना, आज देणार आहे का. 4-5 दिवस लागतीलच ना प्रोसेसले. हो ते आहे म्हणा, पैसे गिसे ट्रान्सफर करणं टाईम लागतेच. चल मग बसू तिथं, म्हशी हागली तर मग घेता येते. हा पप्पूदा मस्त झाल्या चाकोल्या. हे इथं आहे का अजून आपल्या घरावर वाहू राहिल्या किंवा कोट्यावर वाहू राहिल्या. चांगलं मी तर म्हणतो 1000 चाकोल्या झाल्या असतील आपल्या चौघाच्या तशा. अरे लेका जराशा कमीच वाटू राहिला रे भले पण. अरे बस झाल्या ना का खायच्या ते चाकोल्या, पेटवास लागतात ना एवढं काय त्यात मी. बस झाल्या एवढ्या 1000, मग 10,000 करायला लावतो बाबा. लेकरं भांडू नका ना, बस झाल्या एवढ्याच बस झाल्या, असं काही म्हणत नाही. लाकडं गिकडं जमा करता येते आणि बस देता येते पेटून. एवढ्याच बस झाल्या, काही लय नाही पाहिजे, बस झाल्या आता. मी ते सांगू राहिला याले ऐकतच नाही. पण आता सगळ्यात मेन गोष्ट येणार आहे भाऊ. चाकोल्या झाल्या तर घरी वायल्या पण मस्त कडक झाल्या. आता याले दोऱ्यात बांधू आपण. आता तुझ्या घरच्या जे आहेत आणि माया कोट्यावर जे आहेत ते सगळ्या दोऱ्यात बांधून ठेवलेला आहेत, म्हणजे त्याचे हार करून तयार आहेत ते. आता हे राहिलात याचे हार तयार करू आणि एकदम सिक्रेट जागी असं लपवा लागते भाऊ याले, म्हणजे एकदम Z+ सिक्युरिटी पाहिजे याले, नाही तर बस. नाही तर म्हणजे होते काय मग, काय होते दादा नाही तर. नाही तर जेवढ्या केल्या तेवढ्या लंपास होते ता. जे चोरून येतात लोक नाही, असे कसे नेते चोरून. अरे असे कसे लोक कसे आहेत, स्वतः बनवायचं जीवार येते आणि ज्याच्या दिसल्या त्याच्या लंपास करते. त्याच्यावर का नाव लिहून ठेवतं की हे आम्हीच केल्या बा, आमच्या ग्रुपने केल्या. मग काय तर बा लोक मोठे बदमाश आहेत. मग तेच ना, एकदम अशी Z+ सिक्युरिटीची जागा पाहतो मी. हाय आपल्यापाशी एक जागा, तिथे लपून ठेवू मस्त. हो लपून ठेवा लागते बाबा. आजच करू, आजच्या तारखेत झालं पाहिजे का. एक तर कसं आहे तिकडे ते रामभाऊचा जे ग्रुप आहे उकंडा रामभाऊ ते पाटील, ते लय स्टपेल राहते दरवर्षी आपल्यावर. मागच्या वर्षी आपण चोरला होता त्याच्या, आता यंदा आपलीच बारी आहे मला वाटते. हा असं कसं चोरतीन हो. मग तर लयच झालं, एवढा मोठा पप्पू भाऊ आहे तुया, चोरू देतात का. मागच्या वर्षी आपण बराबर हँड मारायला द्यायच्या याच्यावर, यंदा मारूच देत नाही ना द्यायले हो. यंदा जर त्यानं चोरल्या आपल्या तर लय चिडवते, धर्मान चिडवते रे ते. मग आपण मागच्या वर्षी आपण चोरल्या तर त्याचा मोबदला पण फेडायचं काम पडलं ना बाबा.
हो बावाले का लयच मोबदला फेडला, लय रंगपंचमी दिवशी लय रंगवलं रे बापन त्यानं आपल्याला. या वर्षी डबल त्याच्या चोराच्या पण आणि त्याच्या रंगपंचमीले रंगवाचा पण. आपल्यावर काहीच नाही, उलटा दाव खेळायचा त्याच्यावर आता. तूच पाय बापा पुदा काय करायचं ते, आम्ही काहीच करत नाही. तू एकदम मास्टर माइंड आहे आमच्यातला, CIDचा दया. अबे अभिमन्यू आहे ना ते मास्टर माइंड, दया तर निवड दरवाजे तोडते. हा जे काय असेल ते तूच आहेस फक्त. तर चला मग याचे हार करू आणि लपून ठेवून देऊ मस्त. आणि पाहिजा गोष्ट आपल्या चौकाच्या बाहेर गेली नाही पाहिजे, नाही तर मग झालं. हो हा पाहिजो चिंटू, तू तू पाहिजो, आम्ही नाही सांगत पण तू पाहिज जरा सांग. कोण मी? अरे तुमच्यापेक्षा जास्त इमानदार आम्ही. अरे बापरे, पाहतो ना आता इमानदारी तुझी. नाही मी काही सांगतच नाही ना. हो मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा ठिकाणा, मी सांगितलं होतं त्याचा ठिकाणा कुठे ठेवला आहे म्हणून, मग तुम्ही मावर शक कराल नाही. नाही कसं आहे, जिकडे जास्ती पैसे भेटले तिकडे माणूस जात असते, म्हणून म्हटलं बा म्हणजे बदललं नाही पाहिजे आपलं हे. एकदम रॉ एजंट सारखी एकदम गोष्ट अशी निघणार नाही तोंडातून आपल्या. बस तर मग टेन्शन नाही. करा मग हारागिरं करा आणि चला. बरं करा. हा जमलं का नाही. मागच्या वर्षी कोट्यात केलत्या तर लेकाच्याने चोरून नेलत्या. आता बाबू या बरं म्हणा दुसऱ्या मजल्याच्या वर स्लॅबवरच केलं ना. आता कसं काय माहीत पडणार आहे त्याला चाकोल्या इथं स्लॅबवर आहेत म्हणून. नाही राजा, पण पाटील मानलं तुम्हाला, तुमच्या डोक्याला मानलं राजा. मागच्या वर्षी कोट्यात केलं त्या नेलत्या लेकाच्या चोरून पोर्या. टिना सईद नेलतं ना, असं टिनावर होतं तर टिन उचलून नेलता लेकाचा आपला, नंतर टिन आणून टाकला. पण यंदा काही विषयच नाही ना. हो एकदम हार गिर करून एकदम ओके रेडी. काय गौऱ्या केल्या वाटते गड्या, मग तर राजा मावलच करून टाकला तुम्ही. मग आपलं काम साधं सुद्धा नाही ना. हो एकदा गलती करतो आपण, डबल नाही गलती करत काहीच. म्हणजे एकट्यानं केला नाही एवढ्या मोठ्या. टाकायला करतो रे बी. आपल्या ग्रुपचे 2 माणसं होतेत ना, आता ते गेले सध्या घरी. ते आम्ही 4-5 मिळून केल्या. आता तू त्या म्हशी याच्यात गुतेल होता. म्हटलं काय लिहायला त्रास द्यावा बिचाराची, म्हैस संधी हरपलेली आहे, कायले डोकसं मुकाट्याने शेणानं जाऊ कोट्याहून करत बसत जाव. कोणाला कानोकान खबर नाही, कोणाला दिसलं नाही शेण काही नाही, एकदम लपून आणत जपोत्यात नाही. वा राजा पाटील एकदम कमाल केली. पण तरी विचारत जाय मला ते पप्प्या काव पाटील म्हणे यंदा हे नाही केल्या का म्हणे, काय गौऱ्या काही चाकोल्या करून नाही राहिले का म्हणे. मी म्हटलं म्हटलं काही नाही बाबा, मागच्या वर्षी केल्या तुम्ही चोरल्या सऱ्या, यंदा करतच नाही म्हटलं आम्ही. म्हणजे त्याला कानोकान खबरच नाही लागणार की आपण चाकोल्या केल्या म्हणून. त्याला वाटू राहिलं की आपण चाकोल्या केल्याच नाही, त्याला काय माहीत आपण चाकोल्या केल्या म्हणून. म्हणजे त्याचाच गेम करायचा नाही यंदा. नाही तर काय, मागच्या वर्षी जाईनं आपल्या चाकोल्या नेल्या लेकाच्या आहे चोरून. यंदा माय काय म्हणणं आहे, त्याच्या चाकोल्या चोराच्या आपल्याला. नाही मी काय म्हणतो, जाऊ दे ना, चाकोल्या चोरून काय होते, जाऊ दे. अरे आपण का ते चाकोल्या खातो का, संध्याकाळी होडीतच टाकतो ना बाबा. पण कसं आहे, चोरीगिरी केल्यावर मजा येते जराशी, असं वाटते नाही बा होडी आहे. हो ते तर आहे म्हणा, मजा तर येतेच. मग मी तुला तेच त्यासाठीच बोलावलं मेन म्हणजे. आता हे चाकोल्या केल्या म्या, हे बराबर मस्त मी टाकीत भरतो गव्हाच्या आणि बराबर असं ठेवतो वरे. असं वाटते की याच्यातनी गहूच आहे बा. कोणाला कानोकान खबर पडणार नाही, कोणाला माहीत आहे याच्यातनी चाकोल्या आहेत म्हणून, गहू आहे म्हणून सांगायचं. हो. हां, आणि मेन गोष्ट त्या लेकराच्या चाकोल्याचं मला माहीत आहे, बजेट लावेला आहे माझ्या चाकोल्या कुठे ठेवतात. त्याच्या जवळपास 1000-1200 चाकोल्या झाल्या म्हणते, एकदम रेडी आहे म्हणते हारगीर तर करून. तर कसं आहे, मी लावला तेवढा बजेट, कुठे ठेवतात काय ठेवतात, एकदम Z+ सिक्युरिटी आहे म्हणते. पण मी ते Z+ सिक्युरिटी तोडणार आहो यंदा. पाहिजा बा, मला नाही वाटत तुम्ही तोडता म्हणून एकटे. मी काय एकटा हवे, तुम्ही तिघं नाका माझ्यासोबत. आपला चौकाचा ग्रुप ना, त्याचा एक ग्रुप आणि आपला एक ग्रुप, आपण बराबर घेऊन ना त्याच्या चाकोल्या. त्याईनं कशा घेतल्या मागच्या वर्षी आपल्या. हां म्हणजे आपला ग्रुप चोरीन समजा. हां, तर मला माहीत झालं ते चिंट्या आहे ना लायनं चिंटू, तर त्याला म्या पैसे चोरताना पाहिलं होतं गल्ल्यातल्या त्याच्या आबाजीच्या. तर त्याला मी ब्लॅकमेल केलं. त्याला म्हटलं बाबू चटकन सांग, म्हटलं बाबू त्या आबाजी गल्ल्यातले पैसे चोरतं म्हटलं तू, असं कसं तसं असं केलं जरा. असं त्यानं बराबर जागेचा हे ठिकाणं सांगून दिला. अरे बापरे, म्हणजे लहान लेकरं सोडले नाही तुम्ही यावर्षी. ते जिथं चाकोला ठेवू राहिले ते जागा मला माहीत झालेली आहे समजा. त्या लेकरांना सांगितली चिंट्याने त्या, किंवा इथं नेऊन ठेवतात. ते आज संध्याकाळी तिथे चाकोल्या जाती ना, रात्रीच आपण मस्त डाका टाकून द्यायचा. फुल प्रूफ पॅन बनवला तुम्ही. हां, तर रातच्यानं टाकाच्या, पोत्यात भराच्या, आणाच्या आणि या गव्हाच्या कोटीतनी ठेवून द्यायच्या. म्हणजे त्याने किती पाहिलं तरी त्याला दिसत नाही. मग सही आहे, मस्त प्लॅन बनवला. तर मग संध्याकाळी करू, त्याला अंमलात आणू संध्याकाळी. आता जाय तू घरी, संध्याकाळी त्याचा कार्यक्रम करून टाकू.